या विद्यालयातील विद्यार्थ्याने, तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांना की आपण खूप ठिकाणी असे कार्यक्रम केलेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जी प्रशस्ती पत्रिका भेटले आहेत त्याचा आजचा वाटप करणार आहोत. आपण म्हटलेलं की एकत्रच आपण क्लासरूम वरती जाऊन वाटप करूया. स्वस्ति श्री गणनायक गजमुखो मोरेश्वर सिद्धिदा बल्ला मुरुडम विनायक. सेलिब्रेशन आता झालेलं आहे आणि आता केक वगैरे भरवत आहेत. तू काय बोलता, जास्त केक खाणार नाही, हे जास्त भरू नको द्या बस. तू जातो. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज रविवार आहे. रविवारचा आजचा ब्लॉग करतो, जेव्हा एडिट होईल तेव्हा चॅनलवरती येईल, हे आताच सांगतोय. तर आजचा रविवारचा हा ब्लॉग आहे आणि आत्ता क्लासला नेहमीप्रमाणेच क्लासला चाललोय मी. आजचा सुद्धा दिवस खास असणार आहे, तर शेवटपर्यंत आजचा ब्लॉग नक्की बघा. आता मी क्लासरूम वरती आलोय, ते क्लास चालू आहे. सगळे पुरं वाजवत आहेत, पकवाज ढोलकी शिकतायत. पारधी माऊलींचा आणि वहिनींचाच लग्नाचा वाढदिवस आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही आता केक नेण्यासाठी आलो इथे केक शॉप मध्ये. तर केक घेऊया, कोणता फ्लेवर आहे बघूया. हे कोणता घेऊया फ्लेवर? अशा पद्धतीने आपण नाव टाकून घेतलेलं आहे, पारधी माऊली आणि वहिनी. तुला बांधून घेतोय आता आम्ही. रेड दे सगळे, रेड दे. हा हा, एक गुलाब कसा आहे? एक गुलाब कसा आहे? एक कसा आहे? 20 रुपये. एका गुलाबाची किंमत 20 रुपये आहे. तर मूर्ती घेण्यासाठी आलो आहे आम्ही. सिद्धीकडून गिफ्ट आहे मूर्ती पारधी माऊलींना आणि वहिनींना. तर राधाकृष्णाची मूर्ती सांगितली आहे. कोणती घेऊया रे? मागची घेऊया की ही घेऊया? हेच द्या. बासरी लाव, बासरी लाव. असं आत्ता भारी वाटते. तर अशा पद्धतीने हे गिफ्ट एक त्यांच्याकडून घेतलेलं आहे. भोसले परिवारातर्फे असं हे गिफ्ट. पकड. तर आता आम्ही हार वगैरे पण घेतलेले आहेत. ॲनिव्हर्सरी आम्हाला सेलिब्रेट करायचे आहेत. तो तिकडे दुसरा हार आहे. 2 हार घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही पुन्हा त्यांचं लग्न लावणार आहोत. आज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत. तर आजचा कार्यक्रम तुम्ही सुद्धा बघाल आजच्या व्हिडिओमध्ये. तर जायचं आहे आपल्याला आता वरती. क्लासरूमवरती सगळं घेऊन झालेलं आहे, केक वगैरे सगळं काय घेतलेलं आहे, गिफ्ट वगैरे सेटअप झालेलं आहे. आमचे सगळे विद्यार्थी इकडे बसलेले आहेत आणि हा का जयगडवरून आलेले इकडे सेटअप लागलेला आहे आमचा. अशा रीतीने आम्ही निसर्गाच्या सानिध्यात साजरा करणार आहोत. काय तयारी नव्हती, अचानक भयानक सगळ्यांना सांगितलेलं आहे, अचानक प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही आता. तर सुस्वागतम, शुभ स्वागतम. माऊली संगीत विद्यालय जाकादेवी या विद्यालयातील विद्यार्थ्याने, तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांना की आपण खूप ठिकाणी असे कार्यक्रम केलेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जी प्रशस्ती पत्रिका भेटले आहेत त्याचा आजचा वाटप करणार आहोत. आपण म्हटलेलं की एकत्रच आपण क्लासरूम वरती जाऊन वाटप करूया आणि आज असे योग आलेले आहेत. तर म्हणून आपण इथेच आज त्या प्रशस्ती पत्रिकांचं वाटप करत आहोत. त्याचप्रमाणे प्रथमतः स्वप्नील दादा सागवेकर, आमच्या क्लासच्या जागेचे मालक, यांनी आज मान्यवर बनून आम्हाला सहकार्य करायचं. त्याचबरोबर भोसले काकी सुद्धा इथे उपस्थित आहेत, तुम्ही सुद्धा यायचे. त्याचप्रमाणे आमची गुरुमाऊली संदेश पारधी माऊली यांनी सुद्धा
हे तर आहेच. त्याचबरोबर पार्थी वहिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत. तुम्ही सुद्धा यायचंय. आणि आपण आता प्रशस्तीपत्रक वाटप करणार आहोत. त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. स्वप्नीला विनंती करतो की जयेंद्र पाल यांना तुम्ही प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व, कारण आपण खूप ठिकाणी जाऊन कार्यक्रम केलेले, बाकीच्या कार्यक्रमांचे प्रशस्तीपत्रक आपण वाटलेले आहेत. मकरंद गुरव माऊली, मी भोसले काकींना विनंती करतो की त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करायचंय. जोरदार टाळ्या वाजवायचे. आपल्या क्लासचे विद्यार्थी आज मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन सादरीकरण करून ते सन्मानपत्र मिळवून आणतायत. त्यानंतर पवन सागवेकर, तर आता जी मी गोष्ट तुम्हाला सांगतोय ती सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान हे जे प्रतिष्ठान आहे ते म्हणजे आपली जी संस्कृती, आपली परंपरा, आपली लोककला जे कलाकार जपतात त्यांच्यासाठी ही काम करणारी हे प्रतिष्ठान, ही संस्कृती आहे. तर ह्या प्रतिष्ठानचे खूप असे सदस्य वगैरे खूप आहेत. त्याचबरोबर मोठं हे प्रतिष्ठान आहे. आपल्या गावाच्या कलाकारांना किंवा जे छोटे मोठे कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे प्रतिष्ठान करत असतं. आणि त्यातच आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये याची ही जागृती चालू आहे सध्या. आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे अध्यक्ष निवडला जातो. आणि अध्यक्ष हा असाच असतो की जो कोणती तरी कला अवगत असेल आणि त्याच्यामध्ये ते कौशल्य असेल असा अध्यक्ष निवडला जातो. आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालंय ते म्हणजे आपली गुरुमाऊली संदेश पारधी माऊली यांना जोरदार टाळ्या वाजवायचं. बोलकी झाली बोलकी सह्याद्री वाहिनीवरती आपलं नाव गाजवून आलेलं असे आपले संदेश पारधी उत्कृष्ट नामांकित पकवाज वादक सुद्धा आहेत ते. तर आपलं आज भाग्य आहे की आपल्या गुरुमाऊलींना आज हे अध्यक्षपद मिळालंय. तर मी आज मान्यवरांना विनंती करतो की त्यांना पुष्प आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा, त्यांना शुभेच्छा द्यायच्या. संपूर्ण जिल्ह्याचं अध्यक्षपद आज आपली गुरुमाऊली सांभाळत आहेत. एक अभिमानाची गोष्ट आहे, एक मानास्पद गोष्ट आहे आपल्याला. सर्वांनी जोरदार पुन्हा टाळ्या वाजवायच्या. आणि त्या संगमेश्वर तालुक्याचं अध्यक्षपद मिळालंय ते म्हणजेच आमची गुरुमाऊली सन्माननीय गौरव पांचाळ बुवांना. तर ते कामाच्या गडबडीमुळे ते येऊ शकले नाही, तर त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्याचं जे उपाध्यक्षपद आहे ते मिळालं म्हणजे आपल्या क्लासमध्ये शिकत असलेल्या विनय गुरव माऊली यांना. तर त्यांना विनंती करतो की तुम्ही पुढे यायचंय. पाली माऊलींना विनंती करतो की तुम्ही त्याला पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा द्यायच्यात. तर संगमेश्वर तालुक्याचं उपाध्यक्षपद हे त्यांना मिळालेलं आहे. तर इथे सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी सर्वांनी अचानक भयानक आता हे नियोजन केलंय. तर आपण त्यांना पुन्हा आज लग्नाचं किती वर्ष झाली माऊली? 5 वर्ष पूर्ण झालेत. तर त्यांना त्यांचा संसार सुखी समृद्धीचा व्हावा आणि त्यांच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी आजच्या शुभदिनी या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. तर आपण आजच्या दिवशी त्यांचं पुन्हा लग्न लावूया, म्हणजे एक मंगलाष्टक गाऊया असे सर्व विद्यार्थ्यांचं नियोजन आहे त्याप्रमाणे. आणि आपण मंगलाष्टक गाऊन आजचा कार्यक्रम आपण इथे सादर करणार आहोत. तर सुरुवात करतो. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. गणनायक
गजमुखो मोरेश्वर सिद्धिदौ बल्ला मुरुडं विनायकमहौ चिंतामणि स्तेवरौ वेदांद्री गिरिजात्मको सुवरदौ विघ्नेश्वरौ ओझरौ गणसंस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधा शुभमंगल सावधा शुभमंगल सावधा सावधा शुभमंगल सावधा शुभमंगल सावधा बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी है यार दे दो बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू मम्मी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिल ये आए 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 तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू मम्मी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू श्री माऊली संगीत विद्यालय जाकादेवी आज आपण जो हा अचानक आम्हाला सरप्राईज देण्याचा जो प्रोग्राम केला लग्न वाढदिवस त्याबद्दल सर्व क्लासचे दर्शन माऊली बाल्य माऊली सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना एक सांगतो की आज आपण जे कार्यक्रम करतोय जे प्रसिद्धी वाटपात आपण केलेलं आहे सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन जिथे जिथे आपल्या सरांचे कार्यक्रम असतात जे आपले गुरु माऊली आहेत महेश सावंत सर ते आपल्याला जसं पुढे नेण्याचा कार्यक्रम करतायत की प्रत्येकाला स्टेज कसा मिळावा जसं ते आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन स्टेज कर्नाटक पर्यंत असो पणजी असो आज रत्नागिरीत सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम केला 75 पखवाज वादनाचा त्यानंतर आपले विद्यार्थी 108 पखवाज वादनात पणजीला सहभागी झालात खूप बरं वाटतं की आज 3 वर्ष झाली क्लास चालू करून की आज कुठेतरी आपण मोठ्या स्टेजला जाऊन आपण कार्यक्रम करतोय मनाला एक खंत वाटते की सर्व विद्यार्थी त्यात सहभागी झाले पाहिजेत जे आपल्याकडनं आज 24-25 जात आहेत आपल्याकडनं 50 विद्यार्थी कसे जातील हे सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत माझा तर सर्वांना प्रयत्नच आहे की जिथे कार्यक्रम असेल तिथे नेण्याचा पण तुमची तयारी असू दे की आपण घरात रियाज करणे म्हणा किंवा जे आपल्याला अभ्यासक्रम दिलाय कार्यक्रमासाठी ते करणे सगळं मनापासून करून जर तुम्ही आलात तर मी आज तुम्हाला खरोखर उंच शिखरावर नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करेन हा माझा प्रयत्न 100% असेल तर मित्रांनो आत्ता संध्याकाळ झालेले आहे रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला जायचं आहे बड्डेला बंटूच्या बड्डेला जायचं आहे आपल्याला तर बड्डेला जाऊया वाढदिवस आहे बंटूचा आणि ते केक ठेवलेला आहे त्याच्यासाठी तर केक घेऊन जायचं आहे आपल्याला
अच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू शनल, हैप्पी बर्थडे टू यू बंटू, हैप्पी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सेलिब्रेशन आता झालेलं आहे आणि आता केक वगैरे भरवत आहेत. तू काय बोलता, जास्त केक खाणार नाही, हे जास्त भरू नको द्या बस. तू जातोय, कोण जातो, तू जातोय? कंपनीचं टी शर्ट दिसलं पाहिजे. हा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता आणि आजचा ब्लॉग इथे संपवण्याची वेळ आलेली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.